हायेस्ट वोटर कोणाच्या बाजूने गेलाय। दरम्यान एक मोठी बातमी आता हाती येते ती म्हणजे अनेक केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पराभवाचा फटका बसलेला आहे आणि त्यात महाराष्ट्रातले 3 महत्त्वाचे मंत्री आहेत की ज्यांना पराभवाचा धक्का बसलाय। राज्यात एकूण 6 मंत्री होते, त्यातले भारती पवार, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील या 3 मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसलाय। भिवंडीतून कपिल पाटील पराभूत झालेत, त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानं पराभव केलेला आहे। भारती पवार या दिंडोरीतनं पराभूत झालेल्या आहेत। रावसाहेब दानवे हे 6व्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते आणि डबल हॅट्रिकचा विश्वास त्यांना होता, पण रावसाहेब दानवे यांना बहुधा जातीय गणितांनी फटका बसलाय। जालन्यातल्या अन्यही काही मुद्द्यांचा त्यांना फटका बसलाय। पक्षातला जो मित्र होता तो जरा शांत बसला होता घरी, त्याचाही फटका बसला का हाही मुद्दा चर्चेचा आहे। पण मोठी बातमी अशी की महाराष्ट्रातले 3 मंत्री जे केंद्रात आधीपासून काम करत होते, भारती पवार असतील, कपिल पाटील असतील, रावसाहेब दानवे असतील, या तिघांनाही पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे। कोकणातील 5 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। कोकणातल्या 5 जागा, त्यापैकी ठाणे, कल्याण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या 5ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत। रायगड रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटानं ती जागा राखण्यात यश मिळवलंय। इथे मागचा उमेदवार जो होता गेल्या वेळेला तो शिवसेना उभाठा गटाचा होता आणि कोकणातली रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपनं मिळवली। विनायक राऊत असं म्हणत होते की मीच विजयी होणार आणि डिपॉझिट सुद्धा नारायण राणेंचं जप्त होईल, त्यांना ऑलरेडी लोकांनी नाकारलेलं आहे, पण तसं काही झालं नाही। रत्नागिरीत राणे विजयी झाले, पालघरमध्ये भाजपचे सावरा विजयी झाले। डॉक्टर सावरा यांनी मोठा विजय मिळवला पालघरमध्ये आणि कल्याण आणि ठाणे या 2 पारंपरिक जागा शिंदे गटांची शिवसेना जी आहे, शिंदेंची शिवसेना ती राखण्यात यशस्वी झाली आहे। कल्याण डोंबिवलीविषयी तर चर्चा होतीच की डॉक्टर श्रीकांत शिंदे विजयी होतील, पण ठाण्यात मात्र 2 मतप्रवाह होते की राजन विचारे निवडून येतील, काही म्हणत होते नरेश मस्के निवडून येतील। मराठवाड्यामध्ये काय घडलंय बघूया। कोकणातनं आपण बघितलं, आता मराठवाड्यामध्ये काय घडतंय तर मराठवाड्यामधलं चित्र आहे शिवाजी काळगे आणि बंडू जाधव विजयी झालेले आहेत। मवियाचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत मराठवाड्यामध्ये। एनडीएचे 3, महायुतीचे फक्त 2 उमेदवार आघाडीवर आहेत। मराठवाड्यातलं चित्र 8 पैकी महायुतीला खातंही उघडायला अपयश आलेलं आहे। मराठवाड्यामध्ये मवियाने जोरदार मुसंडी मारलेली आहे। मराठवाड्यामध्ये शिवाजी काळगे आणि बंडू जाधव विजयी झालेले आहेत। मवियाचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत, महायुती फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे, त्यामुळे मराठवाड्यात मवियाने सरशी केलेली बघायला मिळते। महायुतीला खातंही उघडण्यात अपयश आलेलं आहे। एनडीएला आणि भाजपला एकूण 3 जागांचा फटका बसलाय, तर उभाठा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांना एकूण 4 जागांचा फायदा मराठवाड्यात होताना दिसतोय। आधी आपण कोकणातले निकाल पाहिले, त्यानंतर आता मराठवाड्यातल्या निकालांवर आपलं लक्ष आहे। मराठवाड्यामध्ये चित्र असं आहे की महाविकास आघाडीने सरशी घेतलेली आहे, महाविकास आघाडीने पुढाकार घेतलेला आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा गड राखल्याबद्दल आनंद व्यक्त केला, मतदारांचे आभार मानले। त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात।